न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते। माम एक, न दोन, लिंपंती तीन, मे कर्मफले चार, स्पृहा पाच, न सहा, खालची ओळ इति सात, कर्म आठ, स नऊ, न दहा आणि बद्धते अकरा. माम न कर्माणि लिंपंती, माम कर्माणि न लिंपंती, मला कुठलेही कर्म बांधू शकत नाहीत, लिप्त होऊ शकत नाहीत. का तर मे कर्मफले स्पृहा न, मला कुठल्याही कर्माच्या फळाची इच्छा नाही म्हणून. इति माम योऽभिजानाति, असं मला जो जाणतो, कर्मभिही स न बध्यते, कर्माने तो बांधला जात नाही, असा श्लोकाचा अर्थ आहे. आता ज्ञानोबराय या श्लोकावर एकच ओवी लिहितात, पण ती ओवी अत्यंत महत्वाची आहे. हे मजची स्तव जाहले, परी म्या नाही केले, ऐसे जेणे जाणीतले तो सुटला गा. हे माझ्याकडूनच झालं, पण मी केलं नाही, असं ज्यानं जाणलं तो सुटला, तो कर्मामध्ये बांधला जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडचा किल्ला बांधला. स्वतः बांधला का? स्वतः दगड रचले का? नाही. कोणी बांधला मग सांगा? नाव आहे की त्या देवाच्या पायरीवर आहे, महादेवाच्या. सांगा. हिरोजी इंदलकर यांनी तो किल्ला बांधला. स्वतः आर्किटेक्ट ते होते, हिरोजी इंदलकर. मग आता त्यांनी बांधला, पण त्यांनी आपलं शिवाजी राजांनी सांगितलं, तुम्हाला काय मागायचं ते मागा, कारण तुम्ही एवढा सुंदर किल्ला बांधला की मी प्रसन्न आहे तुमच्यावर. ते म्हणले, महाराज मला काही नको, फक्त त्या महादेवाच्या पायरीवर माझं नाव लिहायची इच्छा आहे मला. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर असं नाव आहे. म्हणजे ते इंदलकर म्हणतात, मी जरी केलं असलं हे काम, तरी तुमच्या सत्तेनं केलंय, मी सेवक आहे, मी करणारा नाही. असं जो जाणतो ना, तो कर्माने बांधला जात नाही. तसं आपल्याकडून हे सगळं कर्म घडतंय. काय असेल, आपली जी सेवा असेल, संसार असेल, जे काय असेल, ते करणारा मी नाही, करता करविता तो आहे, असं जाणलं की मग आपण त्या कर्माने बांधलो जात नाही. पण इथं देवानं असं सांगितलंय की हे सगळं जगरूपी कर्म कोणी केलं? हे सगळं जग देवानंच केलं की नाही? आपण केलं का? देवाने केलंय. पण जरी देवानं केलेलं असलं एवढं सुंदर जग, तरी देव ह्या कर्मापासून वेगळा आहे असं ज्यानं देवाला जाणलं तो मुक्त होतो. आणि असा कर्मापासून वेगळ्या असलेल्या देवाचाच मी अंश आहे, त्यामुळं मी सुद्धा ह्या कर्मापासून वेगळा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, पण मी ज्ञानेश्वरी केली असं ज्ञानेश्वर महाराज म्हणले नाही. काय म्हणले? किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, तेथ माझे जी उरले पायिकपण, असं म्हणल्यामुळं ते कुठल्या कर्मात बांधले गेले नाही. मी केलं म्हटलं, माझं म्हणलं की बांधला गेला. माऊली सोपं उदाहरण सांगतात. मुलगी असते, तिचा विवाह ठरतो, लग्न होतं, आणि लग्नामध्ये काहीतरी विधी असतो. बाप असा हातावर पाणी घेऊन सोडतो म्हणतात. त्या मुलीचे हात जावयाच्या हातात देतात, त्याला पाणी ग्रहण म्हणतात. पाणी म्हणजे हात. कन्यादान करतो की नाही बाप. मग तो बाप म्हणतो, न मम, आता ही माझी नाही. आणि माझी कोण म्हणतो मग तिला? आता तो जावाई. जावाई तो म्हणतो ही आता माझी. मग आता
तिथून पुढं तिचं सगळं जबाबदारी, तिला कपडे घेणं, तिला खाऊ पिऊ घालणं, तिला सांभाळणं, दवाखान्यात आजारी पडली तर नेणं, ही जबाबदारी कोणाची? का आजारी पडली तर माहेराला पाठवायची? नाही नाही, तिथून पुढं सगळी जबाबदारी त्याची, ज्याने माझे म्हणले त्याची. माऊली ओवी लिहितात, आपणची दुहोनी दुहिता की न मम म्हणे पिता, आणि तो सुटे आणि प्रतिग्रहिता जावाई शिरके. म्हणजे बाप सुटतो आणि मग कोण अडकतो? जावाई. त्यानं माझं म्हणलं की सगळं त्याला स्वीकारावं लागतं तिचं. माझं नाही म्हणलं की मग तो सुटला. तसं आपल्या हातातून कोणतंही कर्म घडो, माझं नाही म्हणलं की मग त्याचं काही बंधन होत नाही. पाहुणा घरी आला, आपल्या घरी 2-4 दिवस पाहुणा राहिला, मग घरातला गॅस संपला, पाहुण्याला काही टेन्शन आहे का? गॅस संपू नाही तर काय हो, त्याला वेळेवर जेवण मिळणार. तो घरात हे काही समजा घरातले काही कमी जास्त नुकसान झालं काही, त्याला काही सुखही नसतं दुःखही नसतं. माझं म्हणलं की त्या घरमालकाला सगळं करावं लागतंय. तसंच नाथ महाराज म्हणतात, घरात या संसारात कसं राहावं? पाहुण्यासारखं. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहते, तैसे असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला, प्रातः काळी उठून गेला. समजा शेतामध्ये काही काम चालू असेल, पाहुणा आपल्याकडे आला, पाहुणा शेतकरीच आहे आणि पाहुणा आपल्याकडे आला, मग शेतात काही समजा गहू कापणे म्हणा काही चालू असेल, तो पाहुणा म्हणतो, पाटील मी थोडं करू लागतो. अहो नका नका, नाही नाही करू लागतो. पाहुणे काम करू लागतो. पण काम करत असताना एवढेच गहू झाले पाहिजे, तेवढेच गहू झाले पाहिजे, ते काय नाही, आपलं करायचं आहे, आपले कर्तव्य आहे, आपण कसं रिकाम बसावं म्हणून करू लागतो तो. पण किती गहू झाले पाहिजे आणि त्याचा पैसा आपल्याला मिळाला पाहिजे अशी भावना असते का? तसं केलं पाहिजे, मग कुठलंही कर्म बांधणार नाही. पाहुण्यासारखं या जगात राहावं. वस्ती कर वस्ती आला, प्रातः काळी उठवून गेला, तैसे असावे संसारी. तसं या संसारात राहावं. माझ्याकडून सगळं मी करतो असं नाही, देव माझ्याकडून सगळं करून घेतो असं म्हणून जो राहिला तो तो सुटतो. चला आता पुढचा श्लोक. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम्. एवं ज्ञात्वा 1, पूर्वैरपि मोक्षुभिः 2, कर्म 3, कृतम 4, कर्मैव खालच्या ओळीत 6, कुरु 7, तस्मात् त्वं 5, कर्मैव 6 आणि कुरु 7. एवं पूर्वैः अपि मुमुक्षुभिः एवं ज्ञात्वा कर्म कृतम. अशा प्रकारे एवं ज्ञात्वा पूर्वैः अपि मुमुक्षुभिः कर्म कृतम. अशा प्रकारे देव सगळ्या जगाची निर्मिती करतो. किती सुंदर जग निर्माण करतो देव. पाहना, माणसासारखा माणूस सापडेल का जगात? ह्या माणसासारखा हुबेहूब दिसणारा दुसरा माणूस नसतो. जुळे भाऊ जरी असले ना, आपल्याला सारखे दिसतात, पण त्या आई वडिलांना कळतं लहान कोणता मोठा कोणता. 200-250 मेंढ्यांचा कळप असतो. आपल्याला सगळ्या मेंढ्या सारख्याच दिसतात, पण तो वळणारा मालक असतो ना, एक जरी बाहेरची मेंढी आली तरी त्याला लक्षात येतं ही आपली नाही. काहीतरी वेगळे पण असतं माणसात. जेवढी माणसं तेवढी रूप. जेवढे जगामध्ये माणसं आहेत ना, प्रत्येकाचा आवाज वेगळा आहे महाराज. काय स्वरयंत्र असेल कसं. हे लोक एकमेकाची कॉपी करायला पाहतात, पण कॉपी पूर्णतः जमत नसते. जाणकार माणूस बरोबर ओळखतो की हे ते नाहीत. लता दिदी ती लता दिदी त्यांच्यासारखा आवाज दुसरा कोणाचा नाही. भीमचंद जोशी ते भीमचंद जोशी. कॉपी करून तुम्ही अभंग त्यांचे गाऊ शकाल, पण तसं नाही. हे प्रत्येकाचं स्वरयंत्र देवानं वेगळं केलंय. प्रत्येकाचं चालणं वेगळं आहे. जेवढे जगात माणसं तेवढी चालण्याची ढब आहे. चालण्याहून माणूस ओळखता येतो. जाऊ द्या, हाताच्या रेषा
अंगठा घेतात ना, अंगठा. किती माणसं इथून मागे जन्माला आले आणि किती होतील आणि आता किती आहेत, प्रत्येकाच्या अंगठ्याचा ठसा वेगळा आहे बर का. काय वय कस काय मशीन असेल, देवाकडे काय करत असेल. वैचित्र्यपूर्ण जगत, एवढं सुंदर जग तो निर्माण करतो. पण मी कुठल्याही जगाची निर्मिती करत नाही अशी त्याची भावना. अलिप्त राहून मी अकर्मी आहे, मी नैष्कर्म्य स्थितीत आहे, मी ब्रह्मरूप आहे अशी त्याची भावना आहे. असं देवाला जाणून, अशाच देवाचा मी अंश आहे म्हणून मी सुद्धा कितीही मोठं कर्म माझ्या हातून घडलं तर मी कर्माने बांधला जाणारा नाही, मी कर्माहून अलिप्त आहे. एवम ज्ञात्वा, असं जाणून जो कर्म करतो. तस्मात म्हणजे म्हणून, पूर्वैहि पूर्वतरम कृतम, पूर्वीच्या मुमुक्षूंनी जसं कर्म केलंय, कर्म एव कुरु, तसं कर्म आपण केलं पाहिजे. जुन्या महात्म्यांनी कसं कर्म केलं, मुमुक्षू शब्द आला की नाही श्लोकात, म्हणजे जुन्या मुमुक्षूंनी जसं केलं तसं करावं, आपल्या मनाला वाटेल तसं करू नये. जुने मुमुक्षू म्हणजे आपल्या दृष्टीनं जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्ञानोबा राय, सावता महाराज, नरहरी सोनार महाराज, या महात्म्यांनी जसं वागले, जसं कर्म केलं तसं आपण करावं. आणि गीतेच्या दृष्टीनं पूर्वैरपी मोक्षभी म्हणजे जनक, इक्ष्वाकू, मनु महाराज, या महात्म्यांनी जे जसं जीवनात कर्म केलं तसं आपण करावं. तुकाराम महाराजांनी कर्म केलं, कर्म सोडलं नाही, शेवटपर्यंत कर्म करीत राहिले, कुठली जबाबदारी झिडकारली नाही. घरचं तर केलंच, पण बाहेरचे केले लोकांची कामं. रिकामे कधीच राहत नव्हते तुकाराम महाराज. म्हणून तर सांगितलं ना आपल्याला, काम करावं, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, राम राम म्हणत काम करावं. त्या कामाचं काही दोषच लागत नाही. जेवायला बसले ना, प्रत्येक घासाला राम 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 असं म्हटलं की, राम म्हणे ग्रासो ग्रासी, तोच जेवीला उपवासी, तो जेवला तरी उपवासी राहत. म्हणजे याचा अर्थ काय, त्याला बंधन, हा उपवास घडतो त्याला. जेवला तरी त्याला एकादशी घडते. म्हणजे एकादशीच्या दिवशी जेवा असं नाही म्हणत मी, पण दर दिवशी एकादश घडते त्याला, उपवासी. कारण त्या अन्नामध्ये त्याचं मन गुंतलेलं नाही, त्याचं मन प्रत्येक घासाला राम म्हटल्यामुळं उदर भरण नोहे जाणे जे यज्ञ कर्म, यज्ञ घडतं त्याला, त्या बंधनात तो अडकला जात नाही. तुकाराम महाराजांनी म्हणा किंवा कुठल्याच संतांनी कर्म सोडलेलं नाही. वाट्याला आलं ना ते करत राहायचं, पण देव करून घेतो अशा भावनेनं करायचं. घरचंही काम करायचे, पण जास्त बाहेरच्या लोकांनी काम सांगितलं की नाही म्हणायचं नाही. तुकाराम महाराज एकदा 9 उमऱ्याला चालले होते. 9 उमरं देऊच्या पलीकडे असं या दिशेला, काय एक 4-5 किलोमीटर, 6-7 किलोमीटर असेल देऊपासून. तिथं बाजार भरायचा आठवड्याचा, परिसरातले सगळे लोक. आणि मग तुकाराम महाराज त्या व्यापारी लोकांसोबत बाजाराला चालले, आणि एक म्हातारी आजी हातात काठी आणि ते तेलाचं नळ असते, जुन्या काळात नळ्यात तेल आणायचे ना, ते नळ असं काखात अडकून ती आजी काठी टेकवत चालली. आता 7-8-10 किलोमीटर ते गाव. ही बाई, हिला चालता येत नाही. तुकाराम महाराजांनी विचारलं, आजी कुठं निघालात तुम्ही? म्हटली, बाबा तेल आणायला. नाही, तेल नाही, त्याल म्हणतात तिकडं, तोंड म्हणत नाही, तोंड. त्याला आणायला चाललोय. मग महाराज म्हणले, मी आणून देऊ का? म्हणले, एवढं लांब तुम्ही कधी कसं चालणार, यायला पुन्हा तुम्हाला रात्र होईल. ती म्हणली, चालते. ते ओळखत होते तुकाराम महाराजांना, आणून दे बाबा म्हणजे. मग ते पैसे दिले तिने. तुकाराम महाराज गेले, आपल्या बाजारासोबत तिचं तेल आणून दिलं. पण मग ते आठवड्याचं काय, अर्धा किलो 1 किलो तिचं असेल. ते आठवडा संपला तरी तेल संपना. 15 वाडा झाला, महिना झाला. ती म्हणली, आपण दरवेळेस इतकंच तर तेल आणायला लावलं, संपना कसं? तिच्या लक्षात आलं, हे तुकाराम बुवाच्या हाताने आणल्यामुळं संपलं नाही.
मग तिनं जे टाकली व्हॉट्सअपला बातमी त्या काळात काही व्हॉट्सअप नव्हतं, पण जी बायांना सांगत सुटली त्या तुकाराम बुवानं तेल आणलं का संपतच नाही, तुकाराम बुवानं तेल आणलं की संपतच नाही. मग सगळे लोक त्या बाया म्हणायच्या नवऱ्याला, ते बाकी सगळं तुम्ही आणा, तेल आणायचं तुकाराम बुवाला सांगा. मग आता 2-4 घरचे ते नेता येतील किंवा हातात धरून, मग सगळ्या गावाचेच म्हणल्यावर कसं काय न्यायचे, हातात धरता ना तुकाराम महाराजाला सगळे नळे. मग महाराज म्हणले असं करा, तुम्ही आता माझ्या हाताला बांधा. असे हात धरले, लाकडाला जसे बांधतात तसे नळे बांधले. ते चित्र आहे बघा तुकाराम महाराजांच्या चरित्राच्या ग्रंथात. हे सगळ्या अंगाला त्याच्या मानाला हाताला नळेच बांधले, आणि पैसे गळ्यात पिशवी बांधली अशी, आणि टाका म्हणले ह्याच्यात पैसे आपापल्या त्याला, कोणाचे अर्धा किलो कोणाचे 1 किलोचे पैसे सगळे ह्याच्यातच टाका. आणि मग गेले बाजारात, ते सगळे नळे टाकले त्या तेलाच्या पुढं आणि पैशाची पिशवी. आता तो म्हणला महाराज हे तुम्ही पैसे दिले नळे दिले, पण कोणात किती भरायचं ते सांगा ना. आता यांनी काही लिस्ट थोडीच करून आणली होती कोणाचं किती. तेली म्हणे तुकया प्रती कोणते पात्रे घालू किती, तुकया म्हणे मज नकळे, तुकया म्हणे नकळे मज प्रती, कळेल युक्ती ते करा. ते आता मलाही माहित नाही कोणात किती घालायचं, तुमच्या मनाला वाटेल तेवढं भरा म्हणे याच्यात. आणि मग त्यानं काय त्याच्या मनानं घातलं. पण महिपती महाराज म्हणतात हे देवाची लीला असते, ज्यानं जेवढं पाप पुण्य केलं असेल तेवढंच त्याच्या नशिबाला सुख दुःख येतं की नाही. तसं ज्यानं जेवढे पैसे दिले होते तेवढंच तेल आलं त्याच्या भाण्यात. आणि मग संध्याकाळच्या वेळेला तुकाराम महाराज निघले सगळे ते असे ते नळे घेऊन. लोक वाट पाहूनच होते तेल घ्यायसाठी. घ्यायला लागला एक 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 देऊत आल्यावर. आणि ते जिजाबाईनं पाहिलं सोंग सगळं हे एवढे बांधलेले. आली काठी घेऊनच लोकायला, माझा नवरा काय बैल आहे का म्हणे, मारता का माझ्या नवऱ्याला, एवढं ओझं आणायला लावलं नवऱ्याला. ते लोक म्हणले ए बाई आम्हाला बोलू नको, ते जर आणत नाही म्हणलं असतं तर आम्ही काय बळत दिलं असतं का म्हणे, ते करतोय काम म्हणून सांगतात लोक. गोष्ट संपली. कशासाठी सांगितलं हे, घरचे काम करायचे लोकांचे करायचे. ठाकला तो काही केला उपकार, केले हे शरीर कष्ट होणे. तुकाराम महाराज म्हणतात हे शरीर आम्ही कष्टवलं, आयदी नाही केलं शरीराला, होईल तेवढं कष्ट करत राहिलो, परोपकार केला. मी कर्म करणार आहे, मला काहीतरी मोबदला मिळाला पाहिजे. प्रत्येक तेलवाल्या माणसाकडून 1-1 रुपया ते घेतलं नाही, कमिशन नाही घेतलं, काही आणून द्यायचं भाडं घेतलं नाही. याचा अर्थ काय, मोबदल्याचा विचार केला नाही कधी, करत राहिलो. असं मागच्या मुमुक्षूंनी केलं की नाही. तसं मागील मुमुक्षू जे होते ती ऐशी या जाणवणे माते, कर्मी केली समजते धनुर्धरा. सगळी कर्म केली, संसार केला सगळा. तसं आपण केलं पाहिजे. शांताराम गुरुजी होते इथं पंढरपुरात, चातुर्मासाला राहायचे. आळंदी सद्गुरू जोग महाराज संस्थेचे शिक्षक होते. तर ते इथं चातुर्मासाला ब्रह्मसूत्र शिकायचे आपल्या वैकुंठवासी धुंडाळ महाराजांकडे. 4 महिन्यात काही ब्रह्मसूत्र झालं नाही पूर्ण. मग आता काय करावं, धुंडाळ महाराज चातुर्मास संपला की बैलगाडीनं देगलूरला जायचे. मग महाराज म्हणले चला आपण आता गाडीने जायला 8-10 दिवस लागतात तिकडे जायला समजा, तर आपण चालू गाडीमध्ये बैलगाडीत पाठ घेत जाऊ, आपला जेवढं होईल तेवढं होईल. मग त्यांच्यासोबत निघाले. तर बैलगाडीत पाठ चालायचं त्यांचं ब्रह्मसूत्र. आणि मग काय झालं की ते बैलगाडी चालता चालता तिचं एक चाक गेलं खड्ड्यात आणि एक गेलं उंचवट्यावर वारुळावर काहीतरी गेलं. ती गाडीच पलटी झाली बैलगाडी. मग ते बैल सुटले, महाराजही पडले दोघी बाजूला, ग्रंथ एका बाजूला, हे एका बाजूला. आता पडल्यावर माणूस काय विचारते, कुठं लागलं का तुम्हाला विचारते का नाही, ते काहीच नाही. ते शांताराम गुरुजी म्हणले गुरुजी हां सांगा आपलं कुठपर्यंत आलं होतं. ते म्हटले लगेच सांगायला लागले, ते बी कुठं पडलं काय लागलं ते विचारलं नाही. काय जिज्ञासा कशाची, अभ्यासाची जिज्ञासा, दुसरा डोक्यात विषय येत नाही, काय होईल ते होईल. जिज्ञासा आपला जो विषय त्याची एकाग्रता सोडायची नाही. असे मागच्या मुमुक्षूंनी कसा अभ्यास केला, मागच्या मुमुक्षू कसे जगले. पुन्हा आपले आळंदीला पांचाळ गुरुजी आहेत, ते आमच्या इथं मोहनभाऊ राहतात की नाही, ते पाठाला जायचे आपल्या क्लासला मृदंगाच्या. गुरुजी म्हणले हां वाजव बोल. ते म्हणले गुरुजी बसलाच नाही. हां बसला नाही म्हणतो,
का बसला नाही? म्हणजे पखवाजाची शाई पडली, म्हणले दुरुस्त करायला टाकला. गुरुजी म्हणले, अरे वेड्या, जुन्या लोकांकडे काय पखवाज होते का प्रॅक्टिस करायला? दगडावर प्रॅक्टिस केली, दगडावर, आणि बोल बसवले. डब्यावर याच्यावर प्रॅक्टिस करून पखवाज शिकले. म्हणले त्याला पखवाज कशाला पाहिजे? हे दगडावर प्रॅक्टिस करून आतापर्यंत ही परंपरा विद्येची टिकवली जुन्या लोकांनी. आपण चांगलाच पखवाज असेल तर प्रॅक्टिस करेल अशी भावना ठेवायची नाही. जुने लोक कसे जगले त्यांच्याकडे पाहून जगावं, मागच्या लोकांकडे पाहून जगावं. आमचे नारायण मास्तर वरोलीकर, म्हणजे भाऊसाहेब महाराज वरोलीकर त्यांचं नाव, तर ते 7 दिवसामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण करायचे. म्हणजे कायम, बरं, जन्मभर 7 दिवसात ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची गाथा आणि एकनाथ भागवत या 3 ग्रंथांचं पारायण झालंच पाहिजे असा त्यांचा नियम होता. 7 दिवसात 3ही ग्रंथ वाचायचे. मग ते तुम्ही राऊत बाबांना विचारा. राऊत बाबा म्हणले, आम्हाला भाऊसाहेब रिकामे कधी दिसलेत नाही, सतत ग्रंथच हातात. म्हणले आम्ही पहाटे 4 वाजता उठायचो संस्थेत असताना. राऊत बाबा म्हणले, आम्ही उठलो तेव्हा भाऊसाहेबांचं धोतर वाळलेलं असायचं. म्हणजे आंघोळ करून धोतर पिळून टाकायचे ना, तर पहाटे 4 वाजता त्यांचं धोतर सुकलेलं असायचं. त्यांना आम्ही कधी झोपलेलं पाहिलंच नाही. म्हणले 5-6 वर्ष तिथं राहिलो आळंदीत, पण भाऊसाहेब आम्हाला झोपलेले कधी दिसले नाही. आम्ही झोपल्यानंतर ते झोपायचे ना आम्ही झोपायचे आधी ते उठायचे. तुम्ही म्हणाल, मग आता आम्ही तसं केलं तर आम्हाला त्रास होतो ना, झोप नाही झाली की त्रास होतो माणसाला. मग यांची झोप कमी का होती? त्यांचा आहार कमी होता म्हणून झोप कमी होती. आमचं वेगळं आहे, आम्ही रगडून खातून बिघडून बसतो. मग जेवढा कमी आहार तेवढी कमी झोप. श्री गुरु डॉक्टर बाबा सांगतात, ते म्हणजे 2 गोष्टी अशा आहेत, ते जेवढ्या वाढवल्या तेवढ्या वाढतात, जेवढ्या कमी केल्या तेवढ्या कमी होतात. जेवण जेवढं खाल्लं तेवढं खात राहते माणूस, आणि जेवढं कमी केलं तेवढं कमी बी होतंय. ते देह निर्वाह पुरते अन्न आच्छादन. खाना इतना खाइये की पेट की याद ना आए. असं कशाहून निघालं होतं हे? वैकुंठवासी भाऊसाहेब महाराज वरोलीकर. या जुने लोक जशी वागली त्यांच्याकडे पाहून वागावं असं देवांचं म्हणणं आहे, माऊलींचं म्हणणं आहे. परी ते बीजे जैसी दगधली नुगवतीची पेरिली, तैशी कर्मेची परी तया जाहली मोक्ष हेतू. जसं भाजलेलं बी पेरलं तर उगवतं का? पेरल्यावर उगवत नाही. चांगलं भाजलं ना, मग ते किती चांगल्या जमिनीत पेरा, किती पाणी घाला, भाजलेलं उगवत नाही. तसं ह्या मुमुक्षूंनी कर्म केली, पण त्या कर्माविषयीची आसक्ती सोडून दिल्यामुळं त्यांचं कर्म उगवलं नाही, म्हणजे पाप पुण्य देणारं झालं नाही. आपण कर्म केलं की त्याचं पाप पुण्यरूपी फळ आपल्याला भोगावंच लागतं असा शास्त्राचा नियम आहे की नाही? म्हणजे ते उगवतं पापाच्या पुण्याच्या रूपाने. आणि पण मी करणारा नाही अशा भावनेनं केलं की मग ते उगवत नाही, ते भाजलेल्या बियासारखं होतं, म्हणजे त्याचं पाप पुण्य भोगावं लागत नाही. किती सुंदर आहे बघा दृष्टांत जुन्या महात्म्याने सांगितले. फणस असतं की नाही, त्याला वरून काटे असतात. बहिस्तु कंटकैर्युक्ता अंतस्वादु रसान्विता गृहे गृहेत्र दृश्यन्ते पुरुषाः पणसा इव. त्या फणसाला काटे असतात आणि आतमध्ये गरा असतो. ते फणस कापायचं म्हणल्यावर कसं कापावं लागतंय? तर असं थेट कापायला घेतलं तर हाताला काय लागतं? त्याचं लय चिकट, हात खराब होतात आपले. मग ते चिकटू नये म्हणून काय करायचं सांगा? हाताला तेल लावून जर कापलं मग त्याचा चिकटपणा हाताला लागत नाही. तेच हात आहेत, फक्त काय केलं? तेल लावलं हाताला. तसं तेल लावून कापलं की चिकटपणा लागत नाही ना, तसं मी करता नाही, मला या कर्माच्या फळाची इच्छा नाही असं म्हणून कर्म केलं की ते कर्म चिकटत नाही. मग आणि मग मी करता म्हणलं की मग चिकटणार, मग पाप पुण्य भोगावं लागतं. तैशी कर्मेची परितया जाहली मोक्ष हेतू. तसं त्यांचं कर्म पाप पुण्य रूपाने फळाला येत नसल्यामुळं ते कर्मच त्यांना जन्माभावरूपी मोक्षाला प्राप्त झालंय, म्हणजे मोक्षाला कारण ठरलंय. बीज भाजून केली लाही आम्हा जन्म मरण नाही.
एकदा त्या बीजाचा लाही झाली की ते आता उगवत नाही. तसं आता आम्हाला जन्म मरण रूप कर्माचं फळ भोगावं लागत नाही. मोक्ष हेतू मोक्षाला कारण ठरलं. येथ आणि काही एक अर्जुना हे कर्मा कर्म विवंचना आपुलिये चाडे सज्ञान योग्य नव्हे. अर्जुना, आणखी एक इथं असा प्रकार आहे, हे कर्म काय आणि अकर्म काय ह्याचा विचार करताना आपल्या इच्छेप्रमाणे मोठ्या मोठ्या ज्ञानांना सुद्धा कळत नाही हे कर्म काय ना अकर्म काय. तुम्ही पहा ना, आपण चांगलं करायला जावं तर तिथं पाप होतं, वाईट करायला गेलं तर कदाचित पुण्य होऊ शकतं. काय करावं कळत नाही माणसाला. जुने महात्मे सांगतात, एक साधू महात्मा एका पायावर तप करण्यासाठी उभा होता एका झाडाखाली. बरेच दिवस त्याने एका पायावर उभं राहिल्यामुळं काय झालं, त्याचा पाय सुजला, एक चांगला मोठा दिसू लागला. असं कोणीतरी सद्ग्रस्त चालला, त्याला वाटलं याचा पाय सुजलाय, याला आपण तेल लावू. तेल म्हणा तूप म्हणा काहीतरी असं त्याच्या पायाला लावलं, त्याने चोळलं, पायाला निघून गेला तो. पण त्याचा परिणाम असं झाला, ते तेलकट झाल्यामुळे त्याला मुंग्या लागल्या. त्याच्या पायाला सगळ्या मुंग्या, लाल मुंग्या अशा चावा घेऊ लागल्या. आता हा योगी होता, ते पाय तर उचलता येईना, त्रास सहन करू लागला. भयंकर मुंग्या चावल्यावर किती त्रास होतो. एक मुंगी चावली तर माणूस बेचैन होतो. आणि मग एवढ्या मुंग्या चावत होत्या आणि रस्त्याने काही पोरं आपले ऊस खात चालले होते. ते म्हणले अरे कशाचं साधू ढोंगे कोणीतरी. मग ऊस खाता खाता त्यांनी काय केलं, त्या चिवट्या चावायच्या आणि त्या साधूच्या अंगावर फेकायच्या, चिवट्या चावायच्या आणि साधूच्या अंगावर फेकायच्या. पोरांनी चिवट्या फेकल्या त्या साधूच्या अंगावर. अपमान केला की नाही, पाप केलं की नाही. पण ते चिवट्या ऊसाच्या खाली पडलेल्यामुळं त्या मुंग्या वरच्या खाली आल्या आणि त्या चिवट्याला लागल्या. म्हणजे त्या साधूचा त्रास कमी झाला की नाही. म्हणजे आधीचा माणूस पुण्य करायला गेला तर काय झालं, आणि हे पाप केलं यांनी, पण काय घडलं. मग काय कळतंय माणसाला, आपल्या हातून पुण्य होतंय की पाप होतंय. पोराला शाळेत जायला पॉकेट मनी देतो आपण, देतात ना पॉकेट मनी, खर्चायला पैसे देतात की नाही, चांगली गोष्ट आहे की नाही. आणि पोरग तिकडे जाऊन काय मटका खेळतंय, काय नको नको ते खात पित असेल तर मग काय करावं. ते पुण्याचं पाप पुण्य करिता होय पाप. तुकाराम महाराज म्हणतात, दुग्ध पाजवणी पुशीला साप. सापाला दूध पाजलं पण त्याचा परिणाम विषात होत असेल तर ते पाप आहे ना. कळत नाही माणसाला काय करावं, पुण्य की पाप, आपल्या हातून काय घडतंय ते. वा, तुका म्हणे सर्पा पाजिले क्षीर, क्षीर म्हणजे दूध, आणि वमित विष, विष होते. मग करायला गेलो आपण पुण्य, पण त्याचा परिणाम विषात झाला ना. आपण एखादं, लोक आता हे रस्त्याने पैसे मागतात, दिले आपण एखाद्याला 50 रुपये आणि त्या 50 रुपयाची त्याने घेतली तर जाऊन मग देणाऱ्याला पाप लागतंय. मग आपण करायला जातो पुण्य, चांगलं कर्म, सत्कर्म, पण त्याचं जर दुष्कर्मात रूपांतर होत असेल तर नेमकं काय करावं कसं करावं कळत नाही ना. मग तेच सांगतात ज्ञानेश्वर महाराज, आपुलिये चाडे सज्ञाना योग्य नो. हे चांगल्या चांगल्या मोठ्या सज्ञानांना सुद्धा कळत नाही कर्म काय ते. श्लोक आता, किं कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्ष्यसे शुभात्. कर्म किम म्हणजे सत्कर्म काय. कर्म या शब्दाचा अर्थ सत्कर्म असा घ्यावा. कर्म किम म्हणजे सत्कर्म काय. किम अकर्मेती, काय दुष्कर्म आहे. कवयः अपि अत्र मोहिताः, कवी म्हणजे विद्वान. आकडे सांगितले नाही का. हा, कर्म किम, कर्म 1, किम 2, म कर्मेती वरच्या म वर 3, त्या मच्या आधी जे की आहे किम ते 4, नंतर कवयः 5, खालच्या ओळीत तत्ते 6, अशुभात शेवटचा शब्द आहे अशुभात, त्या द्विखंडावर 7 आणि मोक्ष्यसे वर 8. कर्म किम, कर्म काय आहे. अकर्मेती किम, अकर्म म्हणजे दुष्कर्म काय आहे. कवयः अपि अत्र मोहिताः, मोठे मोठे विद्वान सुद्धा मोहित झालेत, काही कळत नाही कसं काय करावं.
तत्ते कर्म प्रवक्ष्यामि. अर्जुना, ते कर्म मी तुला सांगतो. यज्ञात्वा अशुभात मोक्षसे. ज्या कर्माला जाणून तू अशुभ अशा संसारापासून मुक्त होशी. कर्म म्हणिपे ते कवण अथवा अकर्मा काय लक्षण. ऐसे विचारिता विचक्षण गुंफो निठेले. कर्म म्हणिपे ते कवण. कर्म कशाला म्हणायचं? अथवा अकर्मा काय लक्षण. अकर्म कशाला म्हणायचं? हे दुष्कर्म धरा. ऐसे विचारिता विचक्षण गुंफोनी ठेले. विचक्षण म्हणजे ज्ञानी लोक सुद्धा ह्याचा विचार करताना गुरफटून गेले, गोंधळून गेले. काय करावं समजतच नाही. जैसे का कुडे नाणे खऱ्याचे सारखेपणे डोळ्यांचेही देखणे संशयी घाले. खोटी नोट असते की नाही, नाणं म्हणा, खोटं जर असेल तर ते असतं खोटं पण खऱ्यासारखंच दिसतं. खऱ्याचेनी सारखेपणे. का बरं? खऱ्यासारखं असतं ना. डोळ्याचेही देखणे संशय घाली. आंधळा माणूस फसेल ह्यात काय नवल. चांगला डोळस माणूस सुद्धा कधी कधी डुप्लिकेट नोट घेतो मोजता मोजता. मग त्या मशीन मध्ये घातल्यावर ते सांगते ही खोटी आहे म्हणून. आधी डोळ्यानं पाहिली होती की नाही, पण डोळ्याचेही देखणे संशयी घाली. डोळ्याचं पाहणं सुद्धा संशयात घालतं. तसं म्हणजे आपण चांगलं सत्कर्म म्हणून त्याला करावं, पण ते आपल्याला कळतच नाही सत्कर्म आहे का दुष्कर्म आहे. कधी ते दुष्कर्मच असतं पण ते सत्कर्मासारखं दिसतं. तैसे नैष्कर्म्यतेचे भ्रमे गिवसिजत आहाती कर्मे जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू सकते. आता या ओवीचा अन्वय बर का. जे दुजी सृष्टी, जे मनोधर्मे दुजी सृष्टी करू शकते. खालच्या ओळीतलं जे एक, दुजी सृष्टी नाही माफ करा, जे एक, मनोधर्मे दोन आणि दुजी सृष्टी तीन, करू शकते चार असे. जे मनोधर्मे दुजी सृष्टी करू शकती तैसे नैष्कर्म्यतेचे भ्रमे गिवसिजत आहाती कर्मे. म्हणजे त्यांच्या मनाची शक्ती एवढी आहे की ते दुसरी सृष्टी निर्माण करू शकतील एवढे ज्ञानी आहेत, सामर्थ्यवान आहेत. कोणी केली होती दुसरी सृष्टी निर्माण? विश्वामित्राने. त्यांचा शिष्य कोणता राजा होता तो. त्याला स्वर्गात जायचं होतं, त्याला जाताच येईना. ते विश्वामित्र म्हणले ठीक आहे, तुझ्यासाठी दुसरी सृष्टी निर्माण करतो. सगळं दुसरं. मग पहिल्या सृष्टीत गाय होती, दुसऱ्या सृष्टीत म्हैस केली आहे की नाही. आणखी सांगा. पहिल्या सृष्टीत बकरी, दुसऱ्या सृष्टीत मेंढी, पहिल्यात उंट, हत्ती. बर. पहिल्या सृष्टीत मूग होते, त्यांनी उडीद केले. हे असं दुजी सृष्टी मनोधर्मे करू शकते. हे सगळं विरुद्ध दुसरं केलं निर्माण. एवढं ज्यांच्यात शक्ती आहे, सामर्थ्य आहे, बुद्धिमत्ता आहे, ती सुद्धा नैष्कर्म्यतेची भ्रमे म्हणजे त्या कर्म करतात आणि मी आकर्ता आहे असं समजायला लागतात, पण तेच त्या कर्मात बांधले जातात. गिवसिजत आहाती कर्मे. आता एवढ्या मोठ्या लोकांची जर ही अवस्था होती, ते जर कर्मात मोहित होतात कर्म आकर्मामध्ये, तर सामान्य माणसाची काय कथा. तेच पुढे लिहितात माऊली बघा. पुराणात विषय असा आला, विश्वामित्राला माणूस तयार करता नाही आला. आता जे आहेत ना हे माणसं, म्हणजे त्यानं फोड केली या माणसं हे. बर चालतंय. चला. वाचोनी मूर्खाची गोठी कायसी येथ मोहले गा क्रांतदर्शी म्हणून आता तेची परियेसी सांगेन तुझ. आता एवढ्या मोठ्या लोकांची जर ही अवस्था, ते मोहित होतात एवढे सामर्थ्यवान असून त्यांना कळत नाही कसं कर्म करावं, तर मूर्खाची गोठी कायसी. मूर्खाला काय समजणार आहे ते. येथ मोहले गा क्रांतदर्शी म्हणून आता तेची परियशी सांगेन तुझं. मूर्खाची गोष्टच काय. आता माऊलीनं गोष्ट लिहिली म्हणून गोष्ट सांगावं लागते. माऊली गोठी म्हणजे काय? गोष्ट. मूर्ख माणूस कशावरून ठरतो? लक्षणावरून. त्याच्या काय कपाळावर लिहिलं असतं का हा मूर्ख आहे म्हणून? वागण्यावरून ठरवतात माणसं. एका गावात सगळे लोक एकाला मूर्ख म्हणायचे. आला मूर्ख, कोणी त्याला मूर्खा म्हणूनच हाक मारायचे. बावळट, वेडा, मूर्ख. त्याला वाटलं ह्या गावातले लोक आपल्याला मूर्ख म्हणतात, आता कसं काय करा. लक्षणावरून
तो म्हणला इथले लोक मूर्ख म्हणतात, चला आपलं दुसऱ्या गावाला जाऊ. दुसऱ्या गाव, उन्हाळ्याचे दिवस, गावाच्या लांब एका झाडाच्या खाली असं डोंगराच्या कडेला असा झरा होता आणि 3-4 किलोमीटरहून बाया यायच्या आणि प्यायला पाणी न्यायच्या, तिथून तेवढीच जागा पाणी भरायला. हा गेला, याला वाटलं चांगलं थंडगार पाणी आहे, त्या विहिऱ्यात पाय सोडून बसला, लांब पाय, आणि तोंड धुवून राहिलं, त्याचं चूळ भरली त्या विहिऱ्यात. आणि हे बायांनी पाहिलं, काय मूर्ख माणूस आहे म्हणजे, कुठून आला हा मूर्ख असं म्हणलं. तो बाहेर आला, त्या बाईच्या पायाच पडला. तुम्हाला कोणी सांगितलं मला मूर्ख म्हणतात? तुम्हाला कोणी सांगितलं मला मूर्ख म्हणतात? आमच्या गावातला कोणी भेटला होता का? ते म्हणजे त्याला सांगायला कशाला लागते? तुझं वागणं सांगते तू मूर्ख आहे. अरे आम्ही प्यायला पाणी नेतो, त्यात पाय सोडून बसला, त्यात चूळ भरतो, थुंकतो त्याच्यात, हे कोणाचं लक्षण आहे? मूर्खाचं लक्षण आहे. आणि विश्वामित्रासारखे मुनी जर मोहित होतात कर्म करताना, तर अशा मूर्खाची काय कथा? येत वाचून मूर्खाची गोठी कायसी, येथ मोहलेगा क्रांतदर्शी. क्रांतदर्शी म्हणजे दूरदृष्टीचे ज्ञानी, त्यांना हजारो वर्षानंतर काय होणार हे कळतं. एक भविष्योत्तर पुराण आहे व्यासांनी लिहिलेलं. त्या भविष्योत्तर पुराणात काय पुढे होणारे साधू संत त्यांचं चरित्र आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र भविष्योत्तर पुराणात आहे, माऊलींच्या जन्माच्या हजारो वर्ष आधी. तुकाराम महाराजांचं चरित्र भविष्योत्तर पुराणात आहे, असे तुकाराम महाराज होते, त्याला भविष्योत्तर पुराण म्हणतात. आणि मग ते महादेवाने काय केलं, ते भविष्योत्तर पुराण इथं ठेवलं नाही. का बरं ठेवलं नाही? म्हणजे त्याचा लोक गैरफायदा घेतील. लोक फेटा बिटा बांधून, पांढरे कपडे घालून, बाराबंदी घालून फिरतील आणि त्या भविष्योत्तर पुराणात तुकाराम महाराज सांगितले की नाही ते मीच आहे असं म्हणून लोकांना गंड होतील. म्हणून ते भविष्योत्तर पुराण इथं ठेवलं नाही, घेऊन गेले व्यास. तर हे चरित्र ते का लिहू शकले? पुढे हजारो वर्षानंतर होणाऱ्या संतांचं, त्यांना पुढचं ज्ञान आहे ना. ते कलियुगाची दादा ऐकावी थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी, भ्रतारा सोडून घरोघरी फिरतील नारी, ऐसा माझा शकुन दादा ऐका निर्धारी, निर्गुण निराकार निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव, शकुन सांगावया आले यमाई माझ नाव, शकुन सांगावया आले यमाई मा. हे पुढचं भविष्य सांगितलं ना, हे कुणालाही कळतं का? क्रांतदर्शी. क्रांतदर्शी म्हणजे ज्यांना पुढचं कळतं ते, असे महात्मे ते जर मोहित होतात. म्हणून आता त्याची पर्यशी सांगेन तुझं. म्हणून आता त्या कर्माचं लक्षण काय आहे, अकर्म कशाला म्हणतात, कर्म कशाला म्हणतात, ते व्यवस्थित अर्जुना तुला सांगतो. म्हणून कर्मणो ह्यपि बोद्धव्यम, बोद्धव्यम च विकर्मणः, अकर्मणश्च बोद्धव्यम, गहना कर्मणो गतिः. कर्मणो 1, विकर्मणः 2, त्याच्या आधी च 3, बोद्धव्यम 4, त्याच आधीच्या आधीचं बोद्धव्यम 4. खालच्या ओळीत अकर्मणश्च पहिला शब्द 5, कर्मणो 6 खालच्या ओळीतला, ठीक आहे, गती 7 त्याच्या पुढेच आहे, त्यामुळे 7 लिहायचं काम नाही. आणि गहना, हा गहना कर्मणो, गहना बर, कर्मणो किती केलं? 6 ना, गहना 7 आणि गती 8. ठीक आहे, आता अर्थ सांगतो थांबतो. कर्मणः हि अपि बोद्धव्यम म्हणजे शास्त्रविहित कर्म सुद्धा जाणलं पाहिजे. अपि म्हणजे जाणलं, अपि म्हणजे ही देखील सुद्धा, भांडारकरातला अर्थ. तर कर्म सुद्धा जाणलं पाहिजे. च विकर्मणः च अपि बोद्धव्यम, विकर्म म्हणजे शास्त्र निषिद्ध कर्म कशाला म्हणतात तेही जाणलं पाहिजे. आणि अकर्मणश्च बोद्धव्यम, अकर्म म्हणजे नैष्कर्म्य स्थिती कशाला म्हणतात तेही जाणून घेतलं पाहिजे. गहना कर्मणो गती, कारण कर्म सहजासहजी कळण्यासारखं नाही, त्याची गती
अत्यंत कठीण आहे असा श्लोकाचा अर्थ आहे. राहील चिंतन उद्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव